एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे। नाशिक जिल्ह्यात आईची 2 मुलांसह आत्महत्येची ही बातमी आहे। आदिवासी भाग असलेल्या हर्सुलच्या ठाणापाडा गावातली ही संशयास्पद घटना आहे। हंसाबाई लोखंडे असं या आईचं नाव आहे। 12 वर्षांचा नीरज आणि 10 वर्षांची माधुरी या 2 चिमुकल्यांसह हंसाबाईंनी आत्महत्या केली आहे। नातेवाईकांनी मात्र हत्या घडल्याचा आरोप केलाय। पोलिसात गुन्हा दाखल झालाय। कदाचित हा मालमत्तेच्या वादातून प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनाकरता आणण्यात आले। माझे सहकारी आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत। योगेश, अत्यंत धक्कादायक अशी घटना म्हणता येईल। नातेवाईक हत्येचा आरोप करतायत। हर्सुल या दुर्गम भागातली घटना आहे। काय नेमकी अधिक माहिती आहे? हर्सुलच्या ठाणापाडा गावातली घटना। योगेश, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? नाशिक जिल्ह्यातल्या हर्सुल परिसरातली ही घटना आहे जी। हा संपूर्ण आदिवासी परिसर आहे आणि विशेष म्हणजे याच घरामध्ये अशाच पद्धतीनं या मुलांच्या वडिलांची आत्महत्या झालेली होती। ती सुद्धा संशयास्पद होती आणि आता आईसह दोन्ही मुलांची आत्महत्या या ठिकाणी केली आहे, आत्महत्या झालेली आहे। हे संपूर्ण संशयास्पद प्रकरण आहे। एकूणच मालमत्तेचा वाद या घरामध्ये होता असं म्हटलं जात आहे। पोलिसांनी गुन्हा जो आहे तो नोंदवलेला आहे आणि त्याचे सासरे, या बाईचे जे सासरे आहेत त्यांना आणि बाकीच्या लोकांना, संशयास्पद लोकांना ताब्यात घेतलंय। चौकशी सुरू झाली आहे। पण एकूणच आदिवासी भागातही असे प्रकार होऊ लागल्यामुळं आता खरं म्हणजे हा गुन्हेगारी ही आदिवासी भागातही वाढते असं म्हणतात। योगेश, मालमत्तेच्या वादातनं अशा प्रकारचं हत्याकांड घडलं असेल। आधी या कुटुंबाचा प्रमुख या हंसाबाईंचा पती, त्याची संशयास्पद जर आत्महत्या असेल तर पोलिसांनी या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन छडा लावण्याची गरज आहे। धन्यवाद या माहितीकरता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।